आय लव्ह डायरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर ब्लॉगिंगच्या सेटसाठी मी काही नवीन गोष्टी आणलेल्या आहेत। या अगोदर आमच्याकडे आयफोन 14 प्रो मॅक्स हा होता आणि एक Insta360 गिम्बल होतं, ते यूज करायचो। पण आता आपण नवीन कॅमेरे घेतलेले आहेत, ज्यात हा Insta360 X5 ॲक्शन कॅमेरा आहे आणि हा एक आहे ऑस्मो ॲक्शन 5 प्रो जो DJI कंपनीचा आहे आणि DJIचा माईक आहे, माईक मिनी। आणि इथं काही या भरपूर साऱ्या काही गोष्टी आहेत, तर त्या आम्ही दाखवू किती साऱ्या गोष्टी आहेत। एकूण सगळे 14 आयटम्स आहेत जे की विकत घेतले आहेत ब्लॉगिंगसाठी। तर सर्वात पहिले आपण आता हा Insta360 X5 बघू, नंतर ऑस्मो ॲक्शन 5 प्रो आणि नंतर हा DJI माईक मिनी बघू। तर हा आहे Insta360 X5 इसेन्शियल बंडल, ज्यामध्ये आपल्याला कॅमेरा येतो, त्यासोबत ही इनविजिबल सेल्फी स्टिक येते जी एक्सटेंड होत असते। नंतर हे युजर मॅन्युअल्स आहेत, यात खूप सारे मॅन्युअल्स आहेत, कॅमेरा वगैरे लेन्स गार्ड कसे लावायचं त्यानुसार। आणि यामध्ये बॅटरी येते, पण ही बॅटरी आम्ही इथं त्या फास्ट चार्जिंग केस मध्ये टाकलेली आहे, त्यामुळं हा बॉक्स आहे, या बॉक्स मध्ये आपण कॅमेरा नीट ठेवू शकतो। हा Insta360 कॅमेरा आहे, यावर हे गार्ड लावलेलं आहे, गार्ड असं काढू आणि यात स्टँडर्ड लेन्स गार्ड आहेत। हे लेन्स गार्ड आम्ही लावून घेतलेले होते जेणेकरून कॅमेरा खराब न व्हावा म्हणून। आणि यात 2 बॅटरीज आहेत। बॅटरी अशी काढायची आणि यामध्ये टाकायची। हे पूर्णपणे बंद पाहिजे, हे बाई इथं बंद नाही झालेलं आहे, अजून दाबावं लागेल। पूर्ण हे ब्लॅक झालं म्हणजे पूर्ण पॅक झाला, नाहीतर पूर्ण पॅक नाही केलं तर वॉटरप्रूफिंग होणार नाही आणि त्याच्यामध्ये पाणी जाईल जेणेकरून तो खराब होईल। तर आता आपण याला चालू करू। तर हा चालू झालाय आता आणि पूर्ण 360 फिरतं, सगळ्या गोष्टी आपण रेकॉर्ड करू शकतो। आणि जेव्हा आपल्याला एडिटिंग पाहिजे, जो भाग आपल्याला पाहिजे तो आपण एडिटिंग मध्ये करू शकतो, मग ऍडजस्टमेंट त्यानुसार। तर खूप छान कॅमेरा वाटला आणि यामध्ये AI टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे, तर आपण एडिटिंग खूप सोप्या पद्धतीने करू शकतो। एडिटिंग मध्ये 360चं ॲप असतं, त्यामध्ये ऑप्शन दिलेला असतो की तुम्हाला AI ने ऑटोमॅटिकली एडिट केलेला पाहिजे व्हिडिओ की तुम्ही स्वतः मॅन्युअली करू शकता। तर दोन्ही पद्धतीने आपण एडिटिंग करू शकतो। पाऊस ठेवण्यासाठी हे जागा दिलेली आहे आणि यामध्ये ही वायर आहे, आपण चार्जिंग करू शकतो। हे बॅटरीसाठी ही जी केस दिली ही फास्ट चार्जिंग केस आहे, तर C पोर्ट दिलेला आहे, C पोर्ट टू C पोर्ट आपण लावून चार्जिंग करू शकतो, फास्ट चार्जिंग होते। तर या Insta360 कॅमेरामध्ये मेमरी कार्ड येत नाही, तर आपल्याला एक्सप्लिसिटली मेमरी कार्ड हे घ्यावं लागतं। तर तुम्ही 512 GB नाहीतर 1 TB घेऊ शकता, कारण मग 256 GB मे बी हाय क्वालिटी जर व्हिडिओज असले आणि जास्त लॉंग व्हिडिओज असले तर ते लवकर फुल होऊन जाऊ शकतो। त्यामुळे तुम्ही 512 GB घ्या। मी 512 GB घेतलेलं आहे आणि इथं इन्सर्ट केलेलं आहे मी मेमरी कार्ड, या स्लॉटमध्ये मेमरी कार्ड इन्सर्ट केलेलं आहे, बघू शकता तुम्ही, दिसतंय का? तर मेमरी कार्ड आहे आणि Insta360चं मेमरी कार्ड घेतलंय मी। हा कॅमेरा फक्त इथून लोकल
दुकानावरून घेतलेला आहे की जेणेकरून काही झालं तर आपल्याला वॉरंटीसाठी वगैरे लगेच क्लेम करता येईल. बाकी सगळे जे काही एक्स्ट्रा इसेन्शियल पार्ट्स आहेत जे की मला मोटो ब्लॉगिंगसाठी वगैरे लागणार आहेत ते मी ऑनलाईन त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून मागवले होते. आणि दुसरा कॅमेरा आहे आपला DJI Osmo Action 5 Pro. तर याची आपण अनबॉक्सिंग करू. यामध्ये 45 GB इंटरनल स्टोरेज असते, पण मी तरीही याला मेमरी कार्ड घेतलेला आहे 512 GB एक्सटर्नली, जेणेकरून मेमरीचा स्पेसचा काही ऑप्शनच राहणार नाही, कमतरता भासणार नाही. हे मॅन्युअल आहे. नंतर यात हे अडेसिव्ह माउंट आहे जे आपण हेल्मेटवर लावू शकतो. हे काही स्क्रूज आहेत, 2 स्क्रू आहेत आणि ही फास्ट चार्जिंग केस आहे. यामध्ये आपल्याला ॲडव्हेंचर पॅक आहे म्हणून 3 बॅटरीज असतात. जर तुम्ही फक्त कॅमेरा घेतला तर कॅमेरा सोबत फक्त एकच बॅटरी येते. हे बघा 3 बॅटरीज आहेत, 1950 mAh बॅटरीज आहेत. हे DJIची नाव, चार्जिंग केस आणि यामध्ये कॅमेरा दिलेला आहे आणि त्याचा प्रोटेक्टिव्ह गार्ड आहे, सेफ्टी गार्ड फ्रेम दिलेली ज्यामध्ये आपण फिट करू शकतो कॅमेरा. तर असा काही दिसतो DJIचा ॲक्शन कॅमेरा. इकडं ही स्क्रीन आहे आणि इकडं पण ही पण स्क्रीन आहे, जेणेकरून आपण जेव्हा फ्रंट बाजूने असं जर हे करू तर आपल्याला आपला चेहरा यामध्ये दिसेल की बरोबर आहे की नाही, त्यानुसार आपण बोलू शकतो. मग तर फ्रंटला आणि बॅकला दोघी बाजूने स्क्रीन आहे आणि ही एक प्रोटेक्टिव्ह फ्रेम आहे. त्याचे माउंट्स आहेत ज्यावर आपण माउंट करू शकतो कॅमेरा. तर अगोदर याला आम्ही चालू करू बॅटरीज टाकून. हे इथं असं ओपन होत असतं बॅटरी इन्सर्ट करण्यासाठी. अशी बॅटरी टाकायची आणि हे पूर्ण लावायचं. हे रेड पट्टी दिसायला नाही पाहिजे, पूर्ण असं ब्लॅक दिसलं पाहिजे, जेणेकरून हे एकदम फिट बसलेलं आहे. नंतर या फ्रेम मध्ये आपण फिट करू याला. आता हे रेड टू हे रेड बटन हे इथं फिक्स बसलं पाहिजे. खूप सोपं आहे माउंट करणं, एकदम पटक्यात तुम्ही त्याला माउंट करू शकता. हे झालंय माउंट. ही आहे सेल्फी स्टिक ज्यात आपण माउंट करू शकतो. हा स्क्रू आहे आणि याला मॅग्नेट असतं, तर मग हे मॅग्नेट इथं आपण लावू शकतो. इथं असं चिपकतं मॅग्नेट. एकदम फर्मली बसत ते. हे बघा हालत नाही आता. आणि ही अशी एक्सटेंड होती स्टिक. थोडं ढिल्लं असलं की आपण हे असं ऍडजस्टमेंट करू शकतो. ठीक आहे, आता आपण हे फिट करू. झालंय फिट. बघा कॅमेरा हलत नाही. तर आता चालू करण्यासाठी इकडे हे बटन आहे. चालू झालाय. खूप फास्टच्या पटक्यात चालू होतो.
बघू शकता तुम्ही, माझा चेहरा दिसत असेल. हे आपण फ्रंट कॅमेरा सारखं यूज करू शकतो. असं केलं की बॅक कॅमेरा यूज होईल. तर आपण आता स्टार्ट करू. याला व्हॉइस कमांडने आपण स्टार्ट करू शकतो. स्टार्ट रेकॉर्डिंग. हे बघा स्टार्ट झालेला आहे, बघू शकता तुम्ही. स्टॉप रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंग स्टॉप झालेली आहे. तर असा काही याचा डिस्प्ले आहे. यामध्ये आपल्याला रिझोल्यूशन वगैरे बघायचं असेल 4K आहे, नंतर 2.7K 180 पिक्सेल. तर आपण रिझोल्यूशन बघू शकतो. आणि इकडं आपल्याला व्हिडिओ पाहिजे, प्री रेकॉर्ड व्हिडिओ, लूप रेकॉर्डिंग, म्हणजे आपण लूपमध्ये रेकॉर्ड करू शकतो. असे वेगवेगळे व्हिडिओचे मोड्स आहेत. तर मी 4K आणि 60 याच्यामध्येच रेकॉर्ड करतो. आणि नंतर वर गेलो की इकडं मोबाईल सारखं हे एक शटर निघतं, ज्यामध्ये आपण सेटिंग्ज असतात. त्यामध्ये आपण वायरलेस माईक कनेक्ट करू शकतो. तर हे ऑप्शन आहेत. इथं ट्रान्समीटर 1 ट्रान्समीटर 2 दोन्ही आपण कनेक्ट करू शकतो. ब्लूटूथने कनेक्शन होऊन जातं. ते मी व्हॉइस कंट्रोल आहे ते मी इथं ऑन करून ठेवलेलं आहे इंग्लिश लँग्वेजमध्ये. तर आता आपण बघू DJIचा माईक मिनी. तर ॲक्शन कॅमेरासाठी आपण तो आता त्याला हेल्मेटला माउंट करू. आणि नंतर मग त्यामध्ये आपल्याला जर काही बोलायचं असलं तर माईक तर लागणारच आहे, जेणेकरून हवा खूप येते. तर मग नुसतं बिना माईकचं चालणार नाही बोलायला. तर बोलायला माईक असतो. तर मग DJIचा माईक मिनी घेतला आहे, ज्याला आपण ब्लूटूथने कनेक्टिव्हिटी डायरेक्ट करू शकतो त्याला. आणि खूप इझी कनेक्टिव्हिटी असते. हे चार्जिंग केबल आहे यात, युजर मॅन्युअल, आणि यामध्ये माईकची केस असणार आहे, माईक केस. आणि हे आपण व्हॉइस कमी करण्यासाठी, बॅकग्राऊंड व्हॉइस कमी करण्यासाठी लावू शकतो. खूप इझी आहे माउंट करायला. कसं माउंट करतो दाखवतो मी. आणि ही केस आहे, यामध्ये माईक आहे, अशी ओपन करतात. जवळ येते. हा रिसिव्हर आहे आणि हे 2 ट्रान्समीटर आहेत. तर याला आपण खूप इझी वेने माउंट करू शकतो. हे इकडे 2 स्लॉट्स दिले आहेत. या स्लॉट्स मध्ये हे असं टाकायचं असतं आणि हा पार्ट हा मागे असतो, मागेच राहू द्यायचा. सिंपल, खूप साध्या पद्धतीने. इथं मॅग्नेट पण दिलेत त्यांनी. मॅग्नेट असे निघतात. मॅग्नेट आपण लावू शकतो. आपल्याला बटन वगैरे असेल तर बटनला मॅग्नेट लावू शकतो. नाहीतर हे क्लिप्स आहे, क्लिप्सने पण आपण असं माउंट करू शकतो. इथं सोप्या पद्धतीने असं माउंट होईल. क्लिप माउंट केला की माउंट. हे बघा, आणि ऑस्मो ॲक्शन 5 प्रोला तो डायरेक्टली आपल्याला ही रिसिव्हर काढण्याची पण गरज नाही आहे. रिसिव्हर हा तुम्ही या केसमध्ये जर राहू दिला तरी काय प्रॉब्लेम नाही. फक्त हा आपण माईक काढायचा, ब्लूटूथने कनेक्टिव्हिटी करायची आणि आपण डायरेक्टली यूज करू शकतो. यामध्ये ट्रान्समीटर सोबत हे USB पोर्ट दिलेला आहे, जेणेकरून आपण मोबाईलला कनेक्ट करू शकतो. तर अशी काही आहे केस. त्याच्याने फास्ट चार्जिंग होते. सी पोर्ट दिलेला आहे. सी पोर्ट आणि आपण अडॅप्टर लावून आपण करू शकतो चार्जिंग. तर या बाकीच्या 10 गोष्टी आहेत
ज्या की Insta360 साठी यूज होणार आहेत. त्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीने यूज करू शकतो. त्यामुळे हे एक्सटेंडेड एडिशन सेल्फी स्टिक आहे, जी की 36 सेंटीमीटर पर्यंत ती आपण एक्सटेंड करू शकतो आणि खूप मोठी स्टिक होते, जेणेकरून आपण ड्रोन लाईक शॉट्स घेऊ शकतो. खूप मोठी असते. त्याचा यूज कसा होतो आणि ते आम्ही नंतर पुढच्या ब्लॉग मध्ये सांगू. आम्ही वेगवेगळ्या ब्लॉग मध्ये हे ऍक्शन इनविजिबल सेल्फी स्टिक आहे, जिला आपण बाईकला माउंट करू शकतो. तर ही पण याच्यासारखीच असते, फक्त ही ऍक्शन साठी यूज होते. नंतर हा आहे GPS प्रिव्ह्यू रिमोट विथ माईक. याच्यात पण एक घड्याळासारखं स्मार्ट वॉच सारखी घड्याळासारखं असतं, ज्याला की आपण इनबिल्ट माईक म्हणून यूज करू शकतो. आणि हे बघा घड्याळासारखा पट्टा आहे, जे आपण इथं असं माउंट करून त्यावर हे इथं असं माउंट करू शकतो आणि आपण आपल्या हाताला लावू शकतो. आणि याला इनबिल्ट माईक आहे, तर आपण माईक म्हणून सुद्धा यूज करू शकतो. त्यानंतर यामध्ये आपल्याला स्पीडोमीटर सारखं फीचर्स दिसतात, जेणेकरून आपल्याला गाडीचं स्पीड किती आहे काय आहे हे आपल्याला स्क्रीनवर दिसतो. आणि आपण हे त्या सगळ्या गोष्टी आपण Insta360 ऍप्लिकेशन मध्ये एडिट करू शकतो. हे हेल्मेटची माउंट आहे. याच काही दिसतं हेल्मेटची माउंट. याच्या प्रत्येक गोष्टींमध्ये ना खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तर त्या एकत्र नको व्हायला म्हणून लगेच बाजूला ठेवतोय मी. हे आहे फोल्डेबल 2-in-1 सेल्फी स्टिक. यात पण सेल्फी स्टिक सोबत याला ट्रायपॉड पण आहे आणि रिमोट पण आहे, ज्याला आपण कॅमेरा कंट्रोल करू शकतो. या सगळ्या गोष्टी नंतर दाखवणार आहे मी, त्याचा कसा यूज होतो काय होतं. हे प्रीमियम लेन्स गार्ड आहे. हे हेवी ड्युटी क्लॅम्प आहे, ज्याला आपण बाईकच्या हँडलला लावू शकतो आणि त्यावर आपण असा कॅमेरा लावू शकतो. हे बघा इथं दिसतंय त्यानुसार. हे आहे इनविजिबल डाईव्ह केस, जेणेकरून आपण जर पूल मध्ये जातो आहे तर स्विमिंग पूल मध्ये तर आपण ही डाईव्ह केस लावू शकतो. आणि वॉटरप्रूफ तर आहेच कॅमेरा, पण तो काहीतरी 40 फीट तोपर्यंत हा वॉटरप्रूफ राहतो. त्या अगोदर जास्त खोल गेले तर तो वॉटरप्रूफिंग तो सोडतो त्याची क्वालिटी. त्यामुळे आपण ही इनविजिबल डाईव्ह केस यूज करू शकतो. आणि हे आहे मोटरसायकल सेल्फी स्टिक सपोर्ट क्लॅम्प. हे ऍक्शन इनविजिबल सेल्फी स्टिक आहे, त्याला आपण हे क्लॅम्पने लावून आपण त्याला गाडीला लावू शकतो. तर असे काही आमचे एकूण 14 हे वेगवेगळे प्रोडक्ट्स होते, जे की आम्ही ब्लॉगिंग साठी मोटो ब्लॉगिंग साठी घेतलेले आहेत. तर या पुढील ब्लॉग्स हे खूप इंटरेस्टिंग असणार आहेत आणि खूप छान वेगवेगळे व्ह्यूज त्यामध्ये दिसणार आहेत. यांचा आम्ही सर्व खूप छान पद्धतीने उपयोग करू. तर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.